नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळी मी हे भाषेच्या अलंकाराचे प्रकार हे लेक्चर घेतलेलं. त्यावेळेला मी शब्दालंकार पूर्णपणे एक्सप्लेन केला होता आणि अर्थालंकार जर एक्सप्लेन करायचा असेल तर मी त्यासाठी कमेंट करा म्हणून सांगितलेलं. त्यासाठी मला एक कमेंट आलेली की हे पूर्णपणे एक्सप्लेन करून पाहिजे असं म्हणून. तर त्यासाठी मी त्या एका कमेंटसाठी सुद्धा मला हे एक्सप्लेन करणं गरजेचं वाटतं, म्हणून आज मी हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर चला आपण बघूया. अर्थालंकारमध्ये कोणकोण येतं तर उपमा, उत्प्रेक्षा, अपनहुती, अनन्वय हे सगळं आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्यासाठी बघा, तर पहिला आहे उपमा. उपमा म्हणजेच काय तर उपमा म्हणजे हा अलंकाराचा कुठला तर अर्थालंकाराचा पहिला प्रकार आहे उपमा. आणि त्यामध्ये उपमा अलंकार म्हणजेच काय तर उपमा म्हणजे उपमेय व उपमान यांच्यात सारखेपणा दाखवला जातो. तर उपमेय व उपमान यांच्यात सारखेपणा दाखवला जातो म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, गत इत्यादी शब्द त्या उदाहरणामध्ये येतात. सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, गत इत्यादी. मग त्याच्या आधी तुम्हाला उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर उपमेय म्हणजेच काय तर ज्याची तुलना करायची ते, ज्याची तुलना करायची ते. आणि उपमान म्हणजेच काय तर ज्याच्याशी करायची ते. आता बघा, फॉर एक्झाम्पल, मेघा सम तो श्याम सावळा. मेघा सम तो श्याम सावळा म्हणजे कुणासारखा आहे? श्याम मेघा सम सावळा आहे. कसा आहे तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. आता ज्याची तुलना करायची म्हणजे इथं तुलना कोणाची केलेली आहे तर श्यामची तुलना केलेली आहे. म्हणजे उपमेय कोण झाला तर श्याम झाला, कारण ज्याची तुलना करायची ते हे उपमेय. म्हणजे श्यामची तुलना इथं मेघासारखी केलेली आहे. मेघ म्हणजेच कोण तर आभाळ, म्हणजे आभाळासारखा तो सावळा आहे. उपमान म्हणजेच काय तर ज्याच्याशी करायची ते. मग कुणाशी केलेली आहे इथं तुलना तर मेघासम म्हणजे मेघासारखा श्याम सावळा आहे. म्हणजे इथं उपमेय हा श्याम झाला आणि उपमान कोण झाला तर मेघ झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर आता इथं बघा, सम, गत असे शब्द आलेले आहेत. तर उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखा, परी, प्रमाणे, गत इत्यादी शब्द येतात. त्यावेळेला उपमा अलंकार होतो. उपमेय व उपमान यांच्यात सारखेपणा दाखवला जातो. इथं सारखेपणा दाखवला आहे सम आणि गत, त्यामुळे इथं उपमा अलंकार झालेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपण बघूया उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये बघा, उत्प्रेक्षा अलंकार जो आहे तर त्या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतं तर कल्पना. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये कल्पना दाखवलेली असते. कल्पना म्हणजेच काय तर त्यामध्ये गमे, वाटे, भासे, जणू, जणू काय हे शब्द येतात. म्हणजे तिथं पूर्णपणे कल्पना केलेली असते. त्यामुळे गमे, वाटे, भासे, जणू काय असं उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय होतात तर शब्द येतात. म्हणजे बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. काय आहे तर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, म्हणजे तिथं कल्पना केलेली आहे जणू हा शब्दाला. हा आंबा जणू काही साखरच आहे. जणू काही साखरच आहे. तर त्या पूर्णपणे उदाहरणामध्ये कल्पना केलेली असते आणि त्यामध्ये वाटे, गमे, भासे, जणू, जणू काय असे शब्द येतात. त्यावेळेला उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. त्यानंतर तिसरा आहे अपनहुती. अपनहुती म्हणजेच काय तर अपनहुती म्हणजे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं जिथं सांगितलेलं असतं. आता बघा, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे म्हणजेच काय तर उपमेयाचा निषेध करून म्हणजेच काय तर उपमेय म्हणजे आपण मगाशी बघितलं की ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी करायची ते. तर बघा, हे हृदय नसे परी स्तंदील धगधगले, म्हणजे हे हृदय नाही आहे ते स्तंदील धगधगले. मग इथं हृदय काय झालं तर ज्याची तुलना करायची ते, हे हृदय उपमेय झालं आणि स्तंदील म्हणजे उपमान झालं. तर उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं जिथं सांगितलं जातं तिथं अपनहुती हा अलंकार होतो. तर त्यामध्ये आता इथं हृदय, हृदय हे उपमेय झालं ज्याची तुलना करायची ते. मग त्याचा निषेध केला आहे की हृदय नाही आहे हे स्तंदीलच आहे, म्हणजे हे उपमानच आहे. म्हणजे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं जिथं सांगितलं जातं तिथं अपनहुती अलंकार होतो. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे, म्हणजे हे ओठ कशाचे, ओठ नाहीच आहेत, हे देठची फुल्ले पारिजातकाचे, हे देठच आहेत पारिजातकाचे असं इथं सांगितलं जातं. तिथं अपनहुती अलंकार होतो. म्हणजे उपमेयाचा निषेध केला जातो आणि ते उपमानच आहे असं जिथं सांगितलं जातं तिथं अपनहुती अलंकार होतो. त्यानंतर आहे अनन्वय. तर त्यामध्ये बघा, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता
येत नसेल म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जात असेल तर तिथं अनन्वय हा अलंकार होतो. आता अनन्वय हा अलंकार म्हणजेच काय, तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जात असेल तर तिथं अनन्वय हा अलंकार होतो. आता उपमेय म्हणजे आपण बघितलं की ज्याची तुलना करायची ते, उपमेय म्हणजेच काय बघितलं आपण, तर ज्याची तुलना करायची ते, तर त्या उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे बघा, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी, म्हणजे या जगती ताजमहल आहे पण तोच त्याच्या परी आहे, म्हणजे उपमेयाची तुलना ही उपमेयाचीच केलेली आहे. म्हणजे ताजमहलची तुलना ही ताजमहल बरोबरच केलेली आहे, अन्य कोणत्याही गोष्टीबरोबर नाही. म्हणजे तोच त्याच्याबरोबर कसा आहे, तर तो श्रेष्ठ आहे, त्याच्यासारखा तोच आहे असं, दुसरा कोणताही नाही असं, म्हणजेच अनन्वय हा अलंकार लक्षात ठेवायचा. झाले बहु, होतील बहु, आहेत बहु, परंतु या सम हा, म्हणजे झालेत बहु म्हणजे खूप झालेत, भरपूर झालेत, अजून होतील, पण याच्यासारखा कसा आहे, तर हाच आहे, त्याची तुलना त्याच्याशीच केलेली आहे. उपमेयाची तुलना ही उपमेयाशीच केली जाते, त्यावेळी अनन्वय अलंकार होतो. अनन्वय म्हणजे अन्य कोणताही नाही असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. अजून ह्याच्या पुढचे अलंकार आपण घेणार आहोत. आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे, नक्की बघा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा अलंकार आहे रूपक. रूपक म्हणजेच काय, तर उपमेय व उपमान यात एकरूपता आहे आणि ती भिन्न नाहीत असं जिथं वर्णन केलं जातं तिथं रूपक हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडेल. म्हणजे लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा आहे, म्हणजे त्यांच्यात काय आहे, तर त्यांच्यामध्ये एकरूपता आहे असं जिथं सांगितलं जातं तर तिथं हा रूपक अलंकार होतो. हा आंबा म्हणजे साखर, आंबा म्हणजे साखर आहे, तिथं रूपक हा अलंकार होतो. जरी नाही समजलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे जिथं शब्द आला तर तिथं रूपक अलंकार होतो. लक्षात ठेवायचं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, हा आंबा म्हणजे साखर, म्हणजे जिथं म्हणजे हा अर्थ व्यक्त होतो, एकरूपता साधली जाते, तिथं रूपक हा अलंकार होतो. त्यानंतर आपला अलंकार आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजेच काय, तर अतिशयोक्ती म्हणजे बघा, कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा काय केली जाते, तर आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली. म्हणजेच काय, तर जास्त बडाया मारल्या जातात. लक्षात ठेवायचं, एखादी व्यक्ती ज्यावेळेला बडाई मारते त्यावेळेला तिथं अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे खूप एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगवून सांगितली जाते. आता दमडीचं तेल आणल्यानंतर सासूबाईचं नाणं होणार आहे का, तर ती गोष्ट काय केली जाते, तर फुगवून सांगितली जाते, त्यावेळेला अतिशयोक्ती हा अलंकार होतो. नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा अलंकार आहे दृष्टांत. दृष्टांत म्हणजेच काय, तर एखाद्या विषयाचं वर्णन करून ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा काय केला जातो, दाखला किंवा उदाहरण दिलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना त्या गोष्टीचा काय केला जातो, तर दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिलं जातं. म्हणजेच कसं, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. म्हणजेच लहानपण देताना मुंगी कशी साखर लहान होऊन साखर खाते, तर त्याचा दृष्टांत दिलेला आहे, तिथं उदाहरण दिलेलं आहे, त्यावेळेला दृष्टांत हा अलंकार होतो. म्हणजे दृष्टांत देणे ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे, त्यावेळी तिथं दृष्टांत अलंकार होतो. एखादी गोष्ट पटवून सांगताना एखादं उदाहरण दिलं जातं किंवा दाखला दिला जातो, त्यावेळेला दृष्टांत हा अलंकार होतो. त्यानंतर आहे विरोधाभास. विरोधाभास म्हणजेच काय, तर एखाद्या विधानात वरवर विरोध आहे असं वाटतं पण वास्तविक तसा विरोध नसतो, विरुद्ध गोष्टी असतात. लक्षात ठेवा. म्हणजे कसं, जरी आंधळी मी तुला पाहते, म्हणजे मी आंधळी आहे तरी पण तुला पाहते, म्हणजेच काय झाला, विरोध झाला. कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी, म्हणजेच कठोर पण आहे आणि मृदू पण आहे. म्हणजे जसं विरोधार्थी शब्द असतात तसं उदाहरणामध्ये दिलेलं असतं, त्यावेळेला विरोधाभास हा अलंकार होतो. ओके, असेच सर्व अलंकार आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढचा अलंकार आहे चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती म्हणजेच काय, तर निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना ज्या ठिकाणी केली जाते तिथं चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो.
कुटुंब वस्तल येते फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी, बाळे कती ते त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आगळे. म्हणजे हा फणस निर्जीव आहे परंतु सजीव आहे याप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर अशा ठिकाणी चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो की खांद्यावर घेऊन, आता हा फणस खांद्यावर घेऊन हा निर्जीव आहे तरी पण सजीव व्यक्तीप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे, तर तिथं चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. त्यानंतर दुसरा आहे आपला अलंकार अर्थांतरास. अर्थांतरास म्हणजेच काय, तर एखाद्या घटनेचे वर्णन करून त्याचा आधार म्हणून, लक्षात ठेवायचं, एखाद्या विशिष्ट घटनेचे वर्णन करून त्याचा आधार म्हणून एखादे सामान्य विधान सांगितले जाते. तर एखाद्या विशिष्ट घटनेचे वर्णन केले आणि त्याचं आधार म्हणून एखादे सामान्य विधान सांगितले जाते, त्यावेळेला तिथं अर्थांतरास हा अलंकार होतो. म्हणजे बघा, उद्योगाचे घरी लक्ष्मी निवास करते, कारण शूरानं न भिंत मरणा किंवा साहसी माणसाला यश मिळते. म्हणजेच काय, उद्योगाच्या घरी लक्ष्मी निवास करते पण ती का करते, कारण साहसी माणसाला यश मिळते. असं एखाद्या विशिष्ट घटनेचे वर्णन ज्या वेळेला एखाद्या सामान्य विधानानं सांगितलं जातं त्यावेळेला तिथं अर्थांतरास हा अलंकार होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं आहे स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजेच काय, तर व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे स्वभावाचे वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं तर तिथं स्वभावोक्ती हा अलंकार होतो. म्हणजेच कसं बघा, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. म्हणजेच काय, तर तिथं गणपतच्या स्वभावाचं काय केलेलं आहे, तर वर्णन केलेलं आहे, तिथं स्वभावोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे खोटी निंदा, लक्षात ठेवायचं. व्याजस्तुती म्हणजे खोटी निंदा, म्हणजे एखाद्या गोष्टीची खोटी निंदा केली जाते त्या ठिकाणी व्याजस्तुती हा अलंकार होतो. काय तुझा पराक्रम एका झुरळाला मारले, म्हणजे तुझा पराक्रम कसा आहे की एका झुरळाला मारलेला आहे असो, म्हणजे तिथं खोटी निंदा ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी व्याजस्तुती हा अलंकार होतो. ओके, पुढचा अलंकार कुठला आहे, तर पुढचा अलंकार आहे पर्यायोक्ती अलंकार. पर्यायोक्ती अलंकार म्हणजेच काय, एखादी गोष्ट स्पष्टपणे न मांडता फिरवून किंवा पर्यायाने सांगितली जाते. लक्षात ठेवायचं, पर्यायोक्ती अलंकार म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती फिरवून किंवा पर्यायाने सांगितली जाते, त्या ठिकाणी पर्यायोक्ती अलंकार होतो. म्हणजेच कसं बघा, त्याला सरकारी पाहुणचार घडला. सरकारी पाहुणचार काय म्हणजेच काय, तर तो तुरुंगात गेला, पण ही गोष्ट त्यांनी सरळ न सांगता काय केलेलं आहे, तर ती पर्यायाने सांगितली आहे की त्याला पाहुणचार घडला म्हणून. तर अशा गोष्टी ज्या पर्यायाने सांगितल्या जातात म्हणजे फिरवून सांगितल्या जातात त्या ठिकाणी पर्यायोक्ती अलंकार होतो. त्यानंतर आहे सार. सार म्हणजेच काय, वस्तू किंवा विचारांची मांडणी विशिष्ट क्रमाने केली जाते. लक्षात ठेवायचं, वस्तूची किंवा एखाद्या विचारांची मांडणी जी आहे तर ती विशिष्ट क्रमाने केली जाते. म्हणजेच कसं, आधी हृदय, मग घर, मग गाव आणि शेवटी सारा देश. म्हणजेच विशिष्ट क्रमाने त्या विधानात जर मांडणी केली असेल एखाद्या वस्तूची किंवा विचारांची तर त्या ठिकाणी सार हा अलंकार होणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अन्योक्ती. अन्योक्ती अलंकार म्हणजेच काय, तर ज्याला बोलायचे आहे त्याला प्रत्यक्ष न बोलता दुसऱ्याचा आधार घेऊन बोलणे. म्हणजे ज्याला बोलायचं आहे त्याला प्रत्यक्ष न बोलता दुसऱ्याचा आधार घेऊन त्याला बोललं जातं. गुलाबा तुला वाटते तू खूप सुंदर आहेस पण तुझ्या पाठीवरचे काटे विसरू नकोस. म्हणजे गुलाब तू सुंदर आहेस पण तुझ्या पाठीवरचे काटे विसरू नकोस. म्हणजे या गुलाबातून कुणाचं तरी एखाद्या गर्विष्ठ माणसाला हे उद्देशून बोललेलं आहे, लक्षात ठेवायचं. ज्याला बोलायचं आहे त्याला प्रत्यक्ष न बोलता कशाचा तरी आधार घेऊन बोललं जातं, त्यावेळेला अन्योक्ती हा अलंकार होतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे टोमणे मारणे कसं असतं ना त्याप्रमाणे. त्यानंतर ससंदेह अलंकार हा 16वा अलंकार आहे, लक्षात ठेवा. ससंदेह अलंकार म्हणजेच काय, तर तिथं संदेह निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो, लक्षात ठेवायचं. उपमेय कोणते किंवा उपमान कोणते या बाबतीत काय होतं, तर संभ्रम निर्माण होतो आणि त्यात प्रामुख्याने की, का अथवा वा हे शब्द असतात. कोण हा चंद्र की मुख, कोण हा की गमे सुधा. म्हणजे की, का अथवा वा असे शब्द ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी ससंदेह अलंकार होतो, संभ्रम निर्माण होतो त्या वाक्यामध्ये. असेच आपण सर्व अलंकार घेतलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ चॅनेलवरती आहे, त्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.
पुढचा अलंकार आहे भ्रांतिमान. भ्रांतिमान म्हणजेच भ्रम किंवा चुकीची समजूत लक्षात ठेवायचं. भ्रांतिमान म्हणजेच काय, तर भ्रांतिमान म्हणजे भ्रम किंवा चुकीची समजूत. म्हणजेच त्या उदाहरणामध्ये समजूनी, मानुनी, म्हणूनी हे शब्द येतात, त्या ठिकाणी भ्रांतिमान हा अलंकार होतो. दोरीला साप समजून रामूने काठी उचलली, म्हणजे समजूनी, मानुनी, म्हणूनी असे शब्द ज्या वेळेला वाक्यात येतात त्यावेळेला भ्रांतिमान हा अलंकार होतो. लक्षात ठेवायचं. भ्रम होतो किंवा चुकीची समजूत होते, म्हणजे दोरीला साप समजलं आणि रामूने काठी उचलली, तर त्या ठिकाणी काय झालं, तर भ्रांतिमान हा अलंकार झाला. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार म्हणजेच काय, तर व्यतिरेक अलंकार म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं तिथे व्यतिरेक हा अलंकार होतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृतापेक्षा तुझं नाव गोड आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं ज्या ठिकाणी म्हटलं जातं तिथे व्यतिरेक अलंकार होतो. आणि या व्यतिरेक अलंकारामध्ये पेक्षा, ऊन, हून हे शब्द येतात. लक्षात ठेवायचं. कुठले येतात, तर पेक्षा, ऊन, हून हे शब्द कुठे येतात, तर व्यतिरेक अलंकारामध्ये येतात. म्हणजे तिथं उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं जातं. आणि तिथं पेक्षा, ऊन, हून हे शब्द आले की ते समजायचं व्यतिरेक हा अलंकार आहे. काय आहे, तर व्यतिरेक हा अलंकार आहेत. ओके, अशाप्रमाणे आपण सगळे अलंकार घेतलेले आहेत आपल्या चॅनेलवर. आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर पूर्ण अलंकाराचा आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनेलला अशी अजून माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.